पायऱ्यांचं घर. कुठं? मी घरातनं बाहेर पडायला सज्ज झालेली बघून माईनं विचारलं. गोल पायऱ्यांच्या घरी, मी म्हटलं. पुण्याहून सिंधू मावशी आलेली होती. तिनं कुतूहलानं माझ्याकडे बघितलं. गोल पायऱ्यांचं घर? कसलं गोल पायऱ्यांचं घर? तिनं विचारलं. मी नुसती हसले. जा लवकर ये पण, माई एवढ्यात म्हणाली. आणखी कसला वाढाचार होऊन रहित व्हायला नको म्हणून मी जवळ जवळ पळालेच बाहेर. व्हरांड्यातून बाहेर उमऱ्यातनं 4 पायऱ्या एकदम खाली, तिथनं अंगणात. मला आपलं पक्षासारखं उडायला येतंय असं वाटलं. तरंगलेच मी. बोळातनं सुसाट निघाले. समोर वाघमारे वकिलांचं घर. ते उजवी घालून मी गारवडेकर डॉक्टरांच्या दिशेनं उत्तरेला वळले. मग पुन्हा उजवीकडे लक्ष्मीच्या देवळावरून पूर्वेला पुढे गेले. मग पुन्हा कासेगावकर वैद्यांच्या घरापाशी उजवीकडे दक्षिणेला वळले. अशी नदीसारखी डावी उजवी वळणं घेत मी 3-4 मिनिटात त्या गोल पायऱ्यांच्या घरी आले. आमच्या गावात गोल पायऱ्यांचं दुसरं घर नव्हतंच, त्यामुळं त्या घराची अगदी अपूर्वाई वाटली. वळणदार पायऱ्यांवर शिसवी रंगाचा पितळी फुऱ्या बसवलेला दरवाजा उभा. दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या घट्ट कॉन्क्रीटच्या भिंती. गावातल्या बहुतेक घरांना दरवाजाच्या दोन्ही बाजूंना पणत्या ठेवण्यासाठी साधे सुधे कोनाडे असतच. पण या घराच्या दोन्ही कोनाड्यांचे माथे पानाभोवती सुरेख महिरव काढावी तशा आकाराचे. या कोनाड्यांना आम्ही दिवळ्या म्हणत असू. या दिवळ्या घराच्या पायऱ्यांप्रमाणेच प्रसन्न आणि रूपवान. नुसत्या दिवळ्या पाहूनही आत पणत्या तेवत असल्यासारखं वाटे. आणखीन म्हणजे बाहेरून बहारीचा रंग दिलेली जी तुरळक घरं गावात दिसत असत ना, त्यापैकी हे एक. फिका निळा डिस्टेम्पर आणि गडद निळा ऑइल पेंट अशा 2 रंगात हे रंगवलेले. हे माझं अगदी आवडतं घर. दुमजली डौल असलेलं, सुबक, भर रस्त्यावर. घरामागून पुढं झेपावत आलेलं जांभळाचं डेरेदार झाड घरावर छाया ढाळायचं आणि ते घर अधिकच सुंदर दिसायचं. माझ्या आत्याचं हे घर. पायऱ्यांच्या वेगळेपणामुळंच प्रथम ते तिच्यात मनात भरलेलं. अगदी कळायला लागल्यापासून माझा तिथे वावर. नंतरही नेहमीचाच. माझी सारखीच फेरी असायची तिच्याकडे. मी आत्याला विचारलं, तू बोलावलेलं काय ग मला? आज जेवायला कुवारीण पाहिजे होती ग. ऐन वेळेला ध्यानात आलं म्हणून म्हटलं आप्पाला बोलावणार मंजीला म्हणून. ती म्हणाली. तिनं पुढे विचारलं, जेवण आलीस का काय तरी? आज खाल्लं पण नाही काय. घरात पाहुणे आहेत ना, मायला वेळच मिळाला नाही काय करायला, मी सांगितलं. तसं आत्या म्हणाली, बरं झालं चांगली भुकेजलेली कुवारीण मिळाली. आता बसायचं जेवायला. मी नेहमीच आत्याकडे जेवायला असायची. पण कुवारीण म्हणून गेले की त्या दिवशी 4 आणे दक्षिणा मिळायची. 4 आण्यात वही पेन्सिल किंवा एखादं गोष्टीचं पुस्तक विकत आणता यायचं. आत्याकडे कुवारीण म्हणून जेवायला जायला मला आवडायचं. जेवताना बापूरावही घरच्यांशी बरंच बोलत असायचे. काही विचारायचे, काही सांगायचे. आत्या जुन्या काळात. पण बापूरावांचं आणि तिचं जे मोकळेपणाचं नातं होतं ना, ते मला मोहून टाकायचं. ती दोघं मला जवळची वाटली. जिकडं तिकडं एकमेकांशी न बोलणारी तरुण वृद्ध जोडपी दिसत असताना यांचं दर्शन वेगळं वाटे. घरात माई आणि आबा देखील क्वचितच एकमेकांशी बोललेले दिसत. जणू यांची ओळख आहे की नाही असा चेहऱ्यावर भाव. मला अचंबा वाटे, गंमत वाटे आणि रहस्यमयही वाटे. असं असताना आत्या आणि बापूराव मात्र एकमेकांशी खूप मैत्री असल्यासारखे वागत बोलत. जशी वाद्याच्या पहिल्या तारेची आस दुसऱ्या तारेपर्यंत, तसं त्यांचं एकमेकातलं बोलणं वाटे. मी त्यांच्या या अनुभवानं थरारून जात असे. या त्यांच्या घराला मीच मनातल्या मनात गोल पायऱ्यांचं घर असं नाव ठेवलेलं होतं.